आजार बरा होत नसल्यानं पुतण्यानंच आपल्या चुलत्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार जामखेड तालुक्यातल्या खर्डा येथून समोर येतोय। जामखेड तालुक्यातल्या खर्डा येथील ही घटना असून पोलिसांनी काही तासातच खुनाचा उलगडा केलाय। मात्र आरोपीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं त्याला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जामखेड तालुक्यातल्या खर्डा येथील दत्त देवस्थानचे प्रमुख कुशाबा शिकारे यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करून त्यांचं खून करण्यात आला। मात्र पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीनं काही तासातच या खुनाचा उलगडा केला असून कुशाबा शिकारे यांचा चुलत पुतण्या शंकर शिकारे यानं खून केल्याचं उघड झालंय। कुशाबा शिकारे यांच्याकडे अनेक दिवसांपासून शंकर हा उपचार घेत होता। मात्र आजार बरा होत नसल्याच्या कारणानं आणि कुशाबा शिकारे यांच्यामुळे आपल्या आजोबांनी आत्महत्या केली होती। यामागील कारणांमुळे शंकर यानं कुशाबा शिकारे यांची मंदिरातच हत्या करून स्वतःच्या घरी गेल्यावर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी कुशाबा शिकारे यांच्या हत्येचा तपास करत असताना श्वान पथकानं जो रस्ता दाखवला तो थेट शंकर याच्या घरापर्यंत गेला। तेव्हा पोलिसांना आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रकार आढळून आला। पोलिसांनी तातडीनं शंकर यास पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असल्याचं जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सांगितलंय। रात्री 9:15च्या सुमारास मोबाईल फोनवरती मला फोन आला की शिकारे वस्ती बाळगावान या ठिकाणाला एका मंदिरामध्ये शिकारे वस्तीवरती दत्त मंदिरामध्ये एका इसमावरती वार झालेले आहेत म्हणून ते वार झाल्यानंतर तो एकदम बेशुद्ध आहे अशी माहिती मिळताच तात्काळ आम्ही पोलीस पथकासह सदर ठिकाणाला गेलो। त्याची खात्री केली असता सदर इसमाचे नाव कुशाबा तुळशीदास शिकारे, वय वर्ष 50, राहणार शिकारे वस्ती बाळगावान असं असल्यास समजलं। त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे हलवलं। जामखेड येथे आल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत असल्याचं घोषित केलं। या बाबतीमध्ये पुन्हा घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। या अनुषंगानं त्याची पत्नी रेखा कुशाबा शिकारे, वय वर्ष 45, हिची रितसर फिर्याद घेतली। तिनं सांगितलं तिच्या फिर्यादीमध्ये की आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता माझ्या पतीनं फराळ केलं आणि कालची एकादशी असल्यामुळे एकादशीसाठी तिथं मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम असतो म्हणून भजनाच्या कार्यक्रमासाठी ते तिथे स्पीकर लावण्यासाठी गेले म्हणजे आणि 8 वाजताच्या सुमारास तिला मोठी किंकाळी ऐकू आली म्हणून तिथं ती मंदिरात पळाली। पाहिल्यानंतर एक इसम असा मध्यम बांधाचा सफेद शर्ट तिला दिसला आणि निळ्या रंगाची त्याच्या जीन्स पॅन्ट असलेला असा तो तिनं जर पाठ वर जाताना तिनं पाहिल्यानंतर तिनं पहिलं म्हणजे तिचं लक्ष त्या नवऱ्याच्या धारोळ्याकडे गेलं। त्यामुळे तिनं त्या इसमाला काही न हलवता तिनं मोठा आरडाओरडा केल्यानंतर सदरच्या बाबतीमध्ये म्हणजे जी आम्हाला माहिती दिली त्यानंतर त्या जो मयत आहे मयताला तिला हलवलं। याची माहिती तात्काळ वरिष्ठांना देण्यात आली। वरिष्ठांना दिल्यानंतर नूतन पोलीस अधीक्षक कालच हजर झालेले माननीय ईशू शिंदू साहेब, त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण जगताप साहेब, तसेच शेवगावचे उपविभागीय अधिकारी मंदार जवळे साहेब असे तात्काळ घटनास्थळी आले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेल्या सूचनानुसार 4 पथकं वेगवेगळे तयार करण्यात आली आरोपीच्या शोधासाठी आणि आरोपीचा शोध घेता सर्व तांत्रिक मुद्द्यांचा आणि श्वान पथकाची याच्यामध्ये फार मोठी मदत झालेली आहे। आमचे रक्षा नावाचे जे श्वान आहेत, रक्षा नावाच्या श्वाननं तिथून त्याचा शोध घेत घटनास्थळापासून साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावरती एका शेतामध्ये तिथे हा जो आरोपी आहे शंकर सोपान शिकारे, वय वर्ष 25, हा त्या ठिकाणी मिळून आला। त्याने स्वतःच्या हातावरतीच त्याने वार करून घेतलेला आहे। स्वतःची नस कापली डाव्या हाताची त्याला आम्ही बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्यावर त्याला उपचारासाठी त्याच्या नातेवाईकांचं ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे हजर केलं। तिथे त्याला शुद्धीवर प्राथमिक उपचार करता शुद्धीवर आला। तो शुद्धीवर येताच त्याचं विचारता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्यांनी सांगितलं की मी सदरच्या जो यातील महाराज आहेत कुशाबा शिकारे याला मीच मारलेली जीवठार मारली असं त्यांनी सांगितलं। त्यास पुढील उपचाराक आम्ही अहमदनगर येथे रवाना केलं। अहमदनगर येथून त्याला ससून हॉस्पिटल पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास वरिष्ठांनी काय कारण सांगितलं चालू आहे। आरोपी मजकूर यास या बाबतीमध्ये विचारपूस करता त्याने सांगितलं की महाराजांकडे मी उपचारासाठी जात होतो परंतु महाराजांमुळेच मला माझं दुखणं काही बरं होत नव्हतं, माझं पोट दुखणं, माझं डोकं दुखणं असं व्हायला लागलं। तसंच 10-12 वर्षापूर्वी ह्याच महाराजांनी माझे आजोबा करणी करतात असं लोकांना सांगितलं म्हणून माझ्या आजोबांनी फाशी घेतली असं त्याचं म्हणणं होतं आणि तो राग मनात धरून रागाच्या भरामध्ये त्याने महाराजांना काल संपवलं असं त्याचं म्हणणं आहे। आरोपी आणि फिर्यादीचं काय नातं होतं? आरोपी आणि फिर्यादी
फिर्यादी म्हणजे ती काही रेखाबाई आहेत, रेखाबाईचा हा चुलत पुतण्या लागतो. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, हेसन मीडिया, अहमदनगर.